नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग. आजचा व्हिडिओ एक वेगळा. आज काहीही आरोग्यावर नाही, काही नाही. पण एक अगोदरच सांगितलं होतं, याच्या अगोदर पण तुम्ही ऐकलं असेल की मी सांगितलं होतं की मी एक पुस्तक लिहितो आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर. आणि पुस्तक याच्या अगोदर बी हजारो पुस्तकं महाराजांवर आली, संभाजी महाराजांवर आली, ती वाचली गेली, लिहिली गेली. ती तुम्हीही वाचली. संभाजी महाराजांच्या आपण नाटकं बघितली, त्यांच्यावरचे चित्रपट बघितले, त्यांच्यावर काही दूरदर्शन मालिका प्रसारित झाल्या, त्याही आपण बघितल्या. तुम्हाला ते सर्व माहीत आहे. पण माझं जे कथानक आहे किंवा माझी जी स्टोरी आहे ती थोडीशी वेगळी मी ठरवली की संभाजी महाराजांच्या अखेरचे 40 दिवस. सुरुवात ही थोडीशी अगोदरपासून करेल, पण खरी कथा जी आहे ती त्यांच्या अखेरच्या 40 दिवसांची आहे. आणि ही पूर्णपणे मी माझ्या पद्धतीने उतरवण्याचा प्रयत्न केला आहे की खरंच संभाजी महाराजांच्या मनामध्ये काय चाललेलं असेल. त्या अखेरच्या 40 दिवसामध्ये त्यांनी ज्या यातना भोगल्या त्या आपल्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या रयतेसाठी आणि आपल्या म्हणतात ना की आपला हिंदू धर्म टिकवण्यासाठी, आपल्या धर्माला टिकवण्यासाठी त्यांनी जे हे जे सोसलं, त्यांनी जे भोगलं, ज्या यातना त्यांनी भोगल्या, त्याचं त्यांच्या शब्दात वर्णन मला करायचं आहे. की यातना म्हणजे औरंगजेबाला वाटत होतं की संभाजी महाराजांनी एकदा तरी असं माझ्यासमोर म्हणावं की तळमळून म्हणावं की मी सगळं स्वीकारायला तयार आहे, पण माझं राज्य मला परत द्या वगैरे काय नाही. पण त्यांनी जो स्वाभिमान आपल्यात जागवला, जो आपला बाणा त्यांनी जपला, त्याच्यामुळं आज आपण खरं तर त्यांचे आभार मानायला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे, की आज आपण त्यांच्यामुळे इथे उभे आहोत. त्यांच्यामुळे आपण हा सुवर्ण क्षण बघतो आहे. त्यांच्यामुळं आज आपण हा महाराष्ट्र बघतो आहे. नाहीतर मोगलांनी त्या महाराष्ट्राचं काय नाव ठेवलं असतं मला माहीत नाही. मित्रांनो, हे मला कुठल्याही जातीबद्दल किंवा जातीबद्दल तेढ नाही. माझं जे काय म्हणतात ना त्याला, माझी जी भक्ती आहे ती फक्त छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आहे, शंभूराजांबद्दल आहे. आणि मला ती व्यक्त करायची आहे. मी पुस्तक लिहिण्याचं ठरवलं आहे. माझे पुस्तक लिहून माझ्या डोक्यामध्ये पूर्ण पुस्तक आहे, त्याची 12 पानं मी लिहिलीसुद्धा. पण मी विचार केला की मी ते पुस्तक लिहिल्यानंतर ते छापणार. पुस्तक मी लिहिणार 100%, पण ते छापून तुमच्यापर्यंत किती लोकांपर्यंत मी ते पोहोचू शकतो. खूप तर महाराष्ट्रातली काही लाखभर लोक ती पुस्तकं विकत घेतील किंवा नाही घेणार मला माहीत नाही आहे. पण मी जर सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या मनातले भाव, म्हणजे ते शंभू महाराजांच्या मनातले असतील असं मी मानतो, ते माझ्या मनातले भाव मी परत एकदा सांगतो की मी अखेरचे 40 दिवस शंभूराजांच्या मनातली काय चलबिचल चाललेलं असेल, काय ते विचार करत असतील, काय तेव्हा त्यांना वाटत असेल, औरंगजेबाच्या छावणीत कैद असताना काय त्यांचं मन म्हणत असेल, असं मी कल्पना केली आणि मी माझ्या शब्दात ते मांडणार आहे. तर मित्रांनो, मला असं वाटलं की मी जर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते तुमच्यासमोर मांडलं तर ते इथंच महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशामध्ये, अख्ख्या जगामध्ये ते पोहोचतं जाईल. आणि ते पोहोचवण्याचं काम तुमच्यासारखे, माझ्यासारखे शंभूप्रेमी नक्कीच करतील. कारण मला वाटतं की माझा प्रत्येक व्हिडिओ त्याच्यानंतर शेअर होईल असं मला तरी खात्री आहे. पण त्याची सुरुवात करण्याच्या अगोदर मी हा व्हिडिओ बनवला की मी खरंच हे बनवू का, कारण तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जर खरंच वाटत असेल की मी हे बनावं, लाखो करोडो अरबो लोकांनी ती पाहावं. आणि सोशल मीडियावर जे आपण वेगळे रील्स बघतोय, एंटरटेनमेंटवाले, शिवीगाळवाले, नाचणारे, गाणारे, काहीतरी ते खात राहणारे एवढे फूड ब्लॉगर, चिकन खातं निरवलं, आम्ही असं खातो तसं खातो, आम्ही घरात हे करतो ते करतो. पण आज मला वाटतं गरज आहे शंभू महाराज समजण्याची. छावा चित्रपट सगळ्यांनी बघितला, पण मला वाटतं की तो जगामध्ये बघितला गेला आहे. हा पहिला चित्रपट होता विकी कौशल यांचा, की तो जगामध्ये पाहिला गेला. तसंच मला वाटतं की अखेरचे 40 दिवस संभाजी महाराज काय बोलत असतील, त्यांच्या मनात काय हालचाल चालू असेल औरंगजेबाच्या छावणीत असल्यानंतर, ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते पण जगापर्यंत पोहोचावं, ते तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुम्ही प्रत्येकाने ते पाहावं, ऐकावं. नुसती रील पुढं हातात मोबाईल आहे आणि मग ती फक्त रील पुढं करत राहण्यात अर्थ नाही. जेव्हा माझी ही रील येईल, जेव्हा मी हे बोलेल, तेव्हा तुम्ही ते ऐकलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही जर चूक असेल तर तुम्ही ती मला सांगितली पाहिजे. आणि हे करण्याच्या अगोदर
मी तुमच्या सर्वांची परवानगी मागतोय, कारण छत्रपती संभाजी महाराज, शंभू महाराज, शिवाजी महाराज आपलं दैवत आणि ते सर्वांचं आहे. महाराष्ट्रातच नव्हे, भारतात राहणारा प्रत्येक माणसाचं ते दैवत आहे. आणि त्यांनी मग ते जर आपलं सर्वांचं दैवत असेल तर कमेंट्स पण तुमच्या आल्या पाहिजेत. तुमची परवानगी असेल तरच मी ते सोशल मीडियावर लिहिणार आहे, तरच मी ते सोशल मीडियावर सांगणार आहे. पण मी म्हटलं की ते लिहून असं पोहोचवण्यापेक्षा जर मी माझ्या माध्यमातून जो बी मला वेळ लागेल, अर्धा तास लागेल किंवा 15 मिनिटांमध्ये मी ती तुम्हाला रोज एक पेज, अशाप्रमाणे माझी जी ती 60-70 पानं आहेत मी लिहिलेली, ती रोज एक पेज तुमच्यासमोर वाचावं आणि तुम्हाला ते सांगावं आणि तुम्ही ते ऐकावं. रोज तुम्ही 2-3 तास व्हिडिओ, वेगवेगळे व्हिडिओ बघता, रील्स बघता, हे बघता, त्याच्यात माझी ही एक रील असेल. आणि मला वाटतं की माझे जे फेसबुक फ्रेंड आहेत 5-6 हजार जे आहेत, त्या प्रत्येकाने ती बघावी आणि त्या प्रत्येकाने ती शेअर करावी. लक्षात ठेवा, याच्यामागं कुठलाही कमवण्याचा उद्देश नाही किंवा तुम्हाला वाटत असेल की लाईक, कमेंट, शेअर, फॉलो करण्यासाठी मी हे सांगतो आहे, पण अजिबात नाही. कारण ते जर मला करायचे असते तर मी खूप सारे व्हिडिओ वेगवेगळे बनवून त्याच्यावर कमेंट्स घेतल्या असत्या किंवा ते शेअर फॉलो केले असतील. तुम्ही पण त्या आवडीने बेचव, विचकट, आचकट, वात्रट व्हिडिओ मी टाकले असते आणि तुम्ही पण ते आवडीने बघितले असते, हसला असतात, हे असतात. पण हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही लावाल तेव्हा मला वाटतं की घरातल्या टी व्हीवर तुम्ही लावावं तो 15 मिनिटाचा व्हिडिओ आणि आपल्या लहान मुलांना ऐकावं की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज काय होते आणि त्यांचं कर्तृत्व काय होतं. आणि आज जे आपण आहोत, आज जे आपण सोन्याचे दिवस बघतो, आज जे आपण ताठ मानेने जगतोय, छाती काढून जगतोय, ते फक्त त्यांच्यामुळे जगतोय, हे लक्षात ठेवावं. म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. आणि 1 मे ही मला सुरुवात करायची होती, ते व्हिडिओ करायची सुरुवात करणार आहे. पण मी आज 20-21 तारखेला हा व्हिडिओ बनवून टाकला आहे. मी 10 दिवस तुमच्या कमेंट्सची वाट बघतोय की खरंच मी तो व्हिडिओ बनवावं का, खरंच मी ते सोशल मीडियावर प्रसारित करावं का. सोशल मीडिया म्हणजे माझ्याकडं कुठली वाहिनी नाही किंवा मी कुठं खूप श्रीमंत माणूस नाही, मी खूप मिडल क्लासमधला मनुष्य आहे. छोट्याशा खेडेगावातला, बीड जिल्ह्यातला, गेवरा तालुक्यातील खळेगावमधला मी एक छोटासा मनुष्य आहे. खूप गरिबीतून, कष्टातून मी वर आलेलो आहे. आणि संभाजी महाराजांबद्दलची माझी आस्था. आता खूप लोक मला कमेंट्स करतील किंवा काही लोक मला म्हणतील की तू मारवाडी आहे, तू जैन आहे, तुझा काय संबंध आहे. पण मी म्हणतो ना, महाराष्ट्राच्या भूमीत जो जन्माला आला आहे त्याचं एकच दैवत आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू महाराज. 8 ज्योतिर्लिंग नाहीत मित्रांनो, 10 ज्योतिर्लिंग आहेत. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आणि आपले छत्रपती संभाजी महाराज आहेत. आणि त्यांच्याबद्दल जेव्हा मी माझ्या पोस्ट याच्या अगोदर पण तुम्ही पाहिल्या असतील, त्यांच्याबद्दल मला काहीतरी सांगायचं आहे. मला तो एक स्वतःला अभिमान वाटतो की मी काहीतरी लिहिलं आहे त्यांच्याबद्दल आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुम्ही त्याचे समीक्षक व्हावं. ना की कोणी कुठला एखादा मला मोठा रायटर पाहिजे त्याची समीक्षा करणारा. मला ही महाराष्ट्रातली जनता त्याची समीक्षक व्हावी, त्यांनी समीक्षा करावी माझ्या लिहिण्याची किंवा मी जे बोलतो आहे त्याची. आणि त्यांनी मला सांगावं की हा सचिन, हे चांगलं लिहिलं आहे आणि तू चांगलं बोलतो आहे आणि हे तू खरंच सोशल मीडियावर टाक आणि नक्की आम्ही आणि आमचे घरचे आणि आमच्या मुलांना हे दाखवू. एवढीच माझी अपेक्षा आहे मित्रांनो, बाकी माझी कसलीही अपेक्षा नाही. मी एक 3 वर्ष अगोदर संभाजी महाराजांवर एक छोटीशी कविता म्हणा, पोवाडा म्हणा असा लिहिला होता की हातात धरून तलवार जीवाची लावून बाजी, घनघोर लढला माझा छावा संभाजी. ही कविता तुम्ही बघितली असेल, मी सोशल मीडियावर अगोदर टाकली होती. नसेल तर माझ्या फेसबुक अकाउंटवर आहे, वर्ल्ड पेज म्हणून एक येतं, त्याच्यावर आहे. आणि मी परत एकदा सोशल मीडियावर पण ती टाकेल. नक्की तुम्ही ती ऐका, वाचा आणि कशी वाटते ते त्याचं पण सांगा. आणि याच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहे मित्रांनो. तुमची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर म्हणत असाल तरच मी 1 मेला ती सुरुवात करेल, अन्यथा नाही. रोज एक पेज. एखाद्या दिवस जर मी कुठं बाहेर असेल तर होईल, पण बहुतेक तर नाही होणार. पण मित्रांनो, ही तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि जर तुम्ही म्हणला तरच मी ते सोशल मीडियावर सादरीकरण करेल, अन्यथा नाही. धन्यवाद मित्रांनो. एवढंच बोलायचं होतं आज, काही आरोग्याचं नव्हतं बोलायचं. धन्यवाद मित्रांनो.